आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर करमाळा नगरीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष वैभवराजे जगताप साहेब, शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके महेशदादा चिवटे साहेब आणि करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी नियोजनामध्ये केलेला हा कार्यक्रम आज आपल्या सगळ्यांच्या या भरघोस अशा उपस्थितीनं या ठिकाणी पार पडतोय। या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन माननीय साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष असं स्वागत करूयात। मी आपल्या प्रबुद्ध गायक घोडके यांना विनंती करतो की माननीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। राम राम। जी जुनी इमारत आहे तालमीची, ती जुनी इमारत योगायोग बघा किती आनंदाचा आहे। ती जुनी इमारत सुद्धा माननीय भाऊंच्याच कारकिर्दीमधली आहे आणि या इमारतीचं लोकार्पण सुद्धा माननीय साहेबांच्याच हस्ते या ठिकाणी होते। त्यामुळं एका चांगल्या वस्तादाचा हात या दोन्ही तालमीला लागलेला आहे अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांची भावना व्यक्त करतो। आणि या प्रास्ताविकामध्ये साहेब मी एवढी विनंती करतो महेशदादा आणि साहेब यांना की तालीम आपण दिलेली आहे, पण तालमीचं नाव आधुनिक व्यायामशाळा अशा पद्धतीचं आपण दिलेलं आहे। या आधुनिक व्यायामशाळेमध्ये व्यायाम करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे, आत्ताचा युवक अतिशय या ठिकाणी व्यायाम करण्याच्या मानसिकतेत आहे, परंतु त्याला साहित्याची गरज आहे। ती साहित्य आपण उपलब्ध करावी अशी मी जमलेल्या सगळ्यांच्या या कार्यकर्त्यांची भावना या परिसरातला नागरिक आणि या इथला नागरिक म्हणून या ठिकाणी मी आपल्याकडे व्यक्त करतो। आणि मला अपेक्षा आहे की या ठिकाणची आमची जी मागणी आहे त्या मागणीला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बळ द्याल एवढी मी या आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला मागणी करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी मी थांबवतो। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री असा महाराष्ट्रातील संपूर्ण महिलांचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीमधून या ठिकाणी करमाळा शहरातील सिद्धार्थ व्यायामशाळेला 25 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आणि त्या निधीतून हे या ठिकाणी एक काम झालं भाऊ। या कामासाठी उपस्थित असलेले उद्घाटनासाठी ज्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे, खऱ्या अर्थानं ते तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं एक धाडसी नेतृत्व आहे आणि स्पष्ट स्वभाव, परखड मत आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून असं संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब या करमाळा शहराचे नगराध्यक्ष व आमच्या सर्वांचे शिवसेनेचे युवा नेते आदरणीय वैभवराजे जगताप ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण या व्यायामशाळेचं काम केलं। या आदरणीय करमाळाचे सीओ सन्माननीय मुख्याधिकारी तपासे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिलजी पाटील साहेब, महिला आघाडीच्या नेत्या शिवसेना नेते म्हणावं लागेल कांबळे, आमचे शेतकरी संघटनेचे वारगड साहेब, सन्माननीय शशांकजी भोसले साहेब, नगरपालिकेत अत्यंत प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे अधिकारी, कुठलंही काम शहरातल्या शहरवासियांचं नडू देत नाहीत आणि निरपेक्षपणे भावना करणारे आमचे शशांक भोसले साहेब, त्याच पद्धतीने वाघमारे साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेबांसारखे हाच म्हणतो चांगला स्वभाव आहे, अत्यंत सगळ्यांना चांगलं मदत करतात आणि उपस्थित या ठिकाणी असलेले आमचे चाचा असतील, आमचे मित्र विश्वासरावजी काळे युवा नेते शिवसेनेचे, आता त्यांना बी जबाबदारी द्यायची, परदेशी साहेब असतील, ॲडव्होकेट नवनाथ राखुंडे साहेब असतील, करमाळा नगरीचे माजी नगराध्यक्ष फंड साहेब असतील, या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्य होते। मित्रांनो, आज या ठिकाणी आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना भाऊंनी त्यांच्या परखड स्वभावाप्रमाणे सांगितलं की मला तुमच्याकडनं काही नाही पाहिजे, कारण तुम्ही जे महाराष्ट्रासाठी काम करताय ते अत्यंत चांगलं आणि प्रामाणिक काम करताय, तुमच्या कामाकडे बघून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे अशा प्रकारची भूमिका मांडली। आणि मित्रांनो, अभिमान वाटला पाहिजे, कारण मला सुद्धा वाटला की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एकाच दिवशी 3 वेळा मीटिंग आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांकडे केल्या आणि करमाळा तालुक्याचा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय आढावा आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांकडून त्यांनी या ठिकाणी घेतला। आणि जयवंतराव जगताप साहेबांचं ज्या पद्धतीने परखड मत आहे, दिलेला शब्द पाळताच त्याच भूमिकेतून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काम करतात
आणि मला वाटतंय की ज्यावेळेस आज एखादा मोठा आपला कार्यक्रम होणार आहे 25-30 शेतकऱ्यांचा, शिंदे साहेब येतील आणि जेव्हा भाऊंचं भाषण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने शिंदे साहेब थोरला भाऊ नाही तर एकदम सख्या भावापेक्षा जास्त प्रेम या करमाळा तालुक्यावर करतील. आणि आज अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे की भाऊनी कुठलाही शब्द टाकला तर जिल्ह्यातले सगळे शिवसेनेतले जे वरिष्ठ आहेत, शहाजीबापू पाटील असतील, सिद्धराम मेत्रे साहेब असतील, उत्तम प्रकाशजी खानदारे असतील किंवा अनेक जे वरिष्ठ आमदार आहेत, उदयजी सामंत साहेब असतील, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, पणन मंत्री रावल साहेब असतील, हे आता कुठलेही मंत्री या ठिकाणी जयवंतराव जगताप साहेबांच्या ठिकाणी शब्द मोडत नाही ही परिस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थाने या तालुक्याला कलाटणी मिळाली आहे. आणि जेव्हा भाऊ तुम्ही या ठिकाणी शिवसेनेत आलात त्यावेळेस प्रत्येकाचं जगताप गटाच्या कार्यकर्त्याचं मन भरून आलंय भाऊ. आम्ही ग्रामीण भागात फिरत असतो, खऱ्या अर्थाने त्यांना एवढा आनंद झालाय की खऱ्या अर्थानं आपल्या नेत्यांनी आता एक भगवा ध्वज हातात घेतलेला आहे, शिवसेनेचा भगवा हातात घेतलेला आहे, रामाचा भगवा हातात घेतला, त्यागाचा भगवा हातात घेतलेला आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता करमाळा तालुक्यात प्रगतीचं या ठिकाणी वारं वाहणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपण आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणावर लढवणार आहोत. नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, गावगावच्या विविध निवडणुका असतील. कारण भाऊची आज प्रचंड मोठी ताकद आणि सुप्त ताकद आहे भाऊ. करमाळा तालुक्याचा गेल्या 2 विधानसभेचा जो इतिहास बघितला तर भाऊ ज्याच्या अंगाला हात ठेवतात, पाठीवर हात ठेवतात तोच आमदार तालुक्याचा होतो. एवढी ताकद या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी या ताकदीचं रूपांतर आता आपल्याला सगळ्याची गेली 10-15 वर्षापासून जो आपला गट असेल किंवा भाऊवर प्रेम करणारी माणसं जरा थोडी विकासापासून वंचित राहिलीत भाऊ, ही वस्तुस्थिती आहे. पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आता आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. आमच्यासारखा निष्ठावून कार्यकर्ता, एकदा दिलेला शब्द, तुमच्यासारखाच माझा स्वभाव आहे भाऊ, दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. आणि येणाऱ्या नगरपालिकेत सुद्धा आता भाऊंना सांगितले, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, गेली ज्या रखडलेल्या योजना होत्या या करमाळा तालुक्याच्या 160 कोटी रुपयाच्या योजनेला सुद्धा मान्यता देण्याचं आश्वासन आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. त्यात अमृत 2 जल योजना आहे. आज पाण्याची एवढी चर्चा आहे, अमृत 2 योजना या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या 20 वर्षापर्यंत जेवढं पाणी लागणार आहे त्या पाण्याची 70 कोटी रुपयाची योजना शासन दरबारी प्रलंबित आहे. भुयारी गटार योजनेचे आपले प्रलंबित आहे, सांडपाणी प्रकल्प प्रलंबित आहे. आणि या ठिकाणी आज करमाळ्यात पाण्याची वरड चालू आहे की या ठिकाणी आम्ही सत्ताधारी आहोत, एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत, पण या ठिकाणी कुरगुडीच्या राजकारणामुळे या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी होतोय. आदरणीय भाऊनी या ठिकाणी जे देगावला पाईप मोटरी बसवल्यात त्या मोटरी किमान 15-20 वर्ष झालेले आहेत, त्या खराब झालेल्या आहेत, सारख्या जळतात. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आदरणीय भाऊंनी पाठपुरावा करून 1.5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ते 1.5 कोटी रुपये रिलीज झाले तर सगळ्या 6 मोटारी नवीन येतील आणि 24 तास पाणी करमाळा शहराला मिळेल अशी परिस्थिती शिवसाहेब साक्षील आहे त्या गोष्टीचा. पण काही राजकीय घडामोडीतून जाणीवपूर्वक आपल्याला त्रास द्यायचा, करमाळावासियांना त्रास द्यायचा, जेणेकरून जगताप गट किंवा आदरणीय भाऊंना त्रास होईल अशा भावनेतल्या करमाळा तालुक्याला विटीला धरण्याचं काम या जिल्ह्यातले काही पुढारी करत आहेत. आणि आपल्या त्या ठिकाणी 1.5 कोटीचं प्रकरण या ठिकाणी आणून ठेवलेले आहे. आता उद्याच्याला भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहोत की जिल्हा नियोजन मंडळी खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम पैसा वापरायचा असतो. पैसे मंजूर झालेले आहेत, 1.5 कोटी रुपयाची तरतूद झाली आहेत. आमचे बलदोटा साहेबांनी 5-6 वेळा कलेक्टर साहेबांकडे हेलपाटे मारलेत, पण पैसे असताना या ठिकाणी आपल्या करमाळा नगरपालिकेला पैसे दिले जात नाहीत आणि त्यामुळे पाणी कमी येत आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा योजना अत्यंत प्रभावीपणे चालतंय. अख्ख्या महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला गेल्या 20 वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाणी करमाळा नगरपालिकेसारखे कुणी दिले नाही. सोलापूर शहरात सुद्धा 8-8 दिवसाला पाणी येते. मित्रांनो, अनेक गावं अशी की त्यांना 10-10 दिवस पाणी नाही, पण करमाळा तालुक्यात, करमाळा शहरात पाण्याची अडचण आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी आणि वैभवराजे जगतापांनी या ठिकाणी जगताप गटाची सत्ता असताना नागरिकांना येऊ दिली नाही. पण या ठिकाणी जाणीवपूर्वक इच्छा नसताना, पैसे नसल्यामुळे या ठिकाणी मोटरी राहिलेल्या त्यासाठी सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केले जातील. आणि येणाऱ्या ठिकाणी मी सिद्धार्थनगरमधल्या लोकांना सांगणार आहे की भाऊंनी असेल, आम्ही असेल, या ठिकाणी त्यावेळेस भाऊ जरी असले तर ज्यावेळेस भाऊचं आम्ही विरोधात होते किंवा मतभेद होते तरी आमचं चर्चा असायची. त्यावेळेस भाऊंनी सुद्धा मला सांगितलं होतं की सिद्धार्थ व्यायामशाळेसाठी आपल्याला या ठिकाणी निधी द्यावा लागेल. त्यांनी बघतलं, बोलून घेतलं आणि विचारलं कसं काय करायचं काय. आणि या ठिकाणी या ज्या तालमी तुम्ही म्हणला अब्दुले सर, त्यांच्या हातनं लोकार्पण होतंय, पण मूळ कल्पना आदरणीय भाऊंचीच होती. पण इथं आल्यानंतर सिद्धार्थनगरमधल्या लोकांना मी विनंती करणार आहे, या ठिकाणी तुम्ही कुणी सुद्धा या ठिकाणी पैसे मागायला आलं नव्हतं व्यायामशाळेला. ह्या व्यायामशाळेला पैसे मागण्यासाठी तुम्ही अनेक पुढाऱ्यांकडे गेला, काही विद्यमान आमदारांकडे गेला, खासदारांकडे गेला, पण कुणी रुपया दिलेला नाही.
पण आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला 20 लाख 25 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झाले आणि या ठिकाणी भाऊंनी आता शब्द दिला या ठिकाणी तुम्हाला अत्याधुनिकसाठी या ठिकाणी नक्की या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. पण या ठिकाणी मला खंत वाटली भगत साहेब, ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिलेत, ज्या जयवंतराव जगताप साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होतंय त्याचा बोर्ड तुम्ही हात लावलाय. बोर्ड बाहेर लावायला पाहिजे, ज्यांनी दिले त्याचं तरी नाव घ्यायला पाहिजे ना. वर मोठं एकनाथ शिंदे साहेबांचं नाव पाहिजे, आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचं नाव पाहिजे आणि आज तुम्ही नाव लावताय. ज्या मनापासून ज्या पद्धतीने ज्या भावनेतून पैसे देतात त्याची मदत करतात, न मागता तुम्हाला मदत देता, त्याचं नाव तुम्ही हात लावता, ह्याची मला थोडी खंत वाटलेली. मी अब्दुल गुरुजींना विनंती करणार आहे की जर देणाऱ्यालाही समाधान वाटलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, पण घेतल्यानंतर मी त्याला धन्यवाद दिले पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे या ठिकाणी मी विनंती करणार आहे की या पद्धतीने मोठ्या अक्षरात आदरणीय जयवंतराव जगताप साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ठिकाणी पुढे नाव घ्यावं आणि आतला जी बोर्डे काढून त्याला संगमनवरी दगड करून 25-30 वर्ष परत निघणार नाही अशा पद्धतीने इथं कोणशीला या ठिकाणी लागली पाहिजे एवढी बाफक आशा करतो. आणि ज्या दिवशी ही मला दिसेल आणि ते दिसल्यानंतर भाऊ म्हणतील आता ओके, तर भाऊची लगेच मी भाऊच्या पत्रावरच घेतो. आता महेश चिवटेचं पत्र चालणार नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे, जयवंतराव जगतापाच्या पत्रावर, साहेबांच्या पत्रावर आपण या ठिकाणी निधीची मागणी करणार असो. MIDC प्रश्न असतील, उद्योगाचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आदरणीय भाऊंना आता या ठिकाणी फार मोठा आधार, फार मोठी ताकद या महाराष्ट्राच्या राजकारणात मिळालेली आहे. कुणाकडे जायची आता गरज नाही. एकनाथ शिंदे साहेब असं नेतृत्व आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं राजकारण गठन तर जिवंत राहणार आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब पैशाचा मागे लागणारा माणूस नसून माणसं जोडणारा माणूस आहे आणि त्यांच्या सानिध्यात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सानिध्यात जयवंतराव जगताप साहेब गेले आणि आम्ही दोघा भावांनी सुद्धा, मंगेश चिवटे असेल मी असेल, आम्ही भाऊंना शब्द दिलेला आहे, जाहीरपणे सांगतो मी कुठलीही उमेदवारी मागणार नाही. बरोबर आहे भाऊ? कुठलीही उमेदवारी मागणार नाही, कुठलीही निवडणूक लढवणार नाही. जर काय दिलं भाऊनी मानावी तर घेऊ, पण माझ्यामुळे कधी पक्षाची अडचण येऊ देणार नाही. पण आमचं एक स्वप्न आहे की धनुष्यबाणावरच सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजेत आणि एकनाथ शिंदेचं नाव, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला विश्वास दिला, जेवढं प्रेम दिलंय तेवढं प्रेम या ठिकाणी आपल्याला त्यांना द्यावं लागणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांची ताकद जर राजकारणात वाढवायची असेल तर किती जिल्हा परिषद सदस्य निवडून धनुष्यबाणावर आले, पंचायत समिती सदस्य किती धनुष्यबाणावर निवडून आले, नगरपालिकेचे नगरसेवक धनुष्यबाणावर किती निवडून आले, याच्यावर पक्षाची ताकद या ठिकाणी राज्य पातळीवर गणली जाते आणि त्याचा संपूर्ण जबाबदारी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जयवंतराव जगताप साहेबांना दिलेले. सांगोल्याला सुद्धा ज्यावेळेस आले, सांगोल्याला नाही पंढरपूरला आले, हेलिकॉप्टरने उतरल्या भाऊंची ओबी व्हॅन असते बघा, मंत्री महोदयांना लग्न वगैरे करण्यासाठी फ्रेश, त्या ठिकाणी त्या ओबी व्हॅनमध्ये शहाजी बापू पाटील, जयवंतराव जगताप साहेबांनी, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या तिघांनी मिळून 10 मिनिटं जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा केली. कारण एकनाथ शिंदे साहेबांची नजर सुद्धा पारखी त्याशिवाय हितवर आलेल्या नाहीत. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांनी पहिल्या नजरेतच ओळखलेलं आहे की जयवंतराव जगताप साहेब यांना लंबी रेस का घोडा आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना ताकद देण्यात आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कुठेही कमी पडणार नाही. आणि आपण सुद्धा सगळ्या आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांवर प्रेम करणारे जेवढे कार्यकर्ते, आमदारराव जगताप साहेबांवर जेवढे काम करणारे कार्यकर्ते, त्यांनी आता झटून कामाला लागलं पाहिजे. सगळी मरगळ बाजूला ठेवून या ठिकाणी इथून पुढे एक हाती सत्ता आपल्या शिवसेनेच्या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेवर आली पाहिजे. आज भाऊच्या माध्यमातून सगळ्या सोसायटी आपल्या ताब्यात आहेत, निम्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहे, मार्केट कमिटी आपल्या ताब्यात आहे, फेडरेशन आपल्या ताब्यात आहे, नगरपालिका 25 वर्षापासून ताब्यात आहे. ह्या सगळ्या संघटनेत काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक जीवन, आता भाऊंनी सुद्धा मला किंवा आमच्या सगळ्या लोकांना शब्द दिले, तुम्ही बोलले की मी कार्यक्रमाला येणार. त्यामुळे आता आपण थकायचं नाही. प्रत्येक या करमाळा शहरातल्या 20 गावात 20 शाखा आणि 118 गावात 118 शाखा शिवसेनेच्या करून आपल्याला या ठिकाणी प्रचंड मोठी संघटना शिवसेना या नावावर या ठिकाणी बांधायची आहे. अशा प्रकारचे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी जिद्द घेऊन आज हा पहिला कार्यक्रम भाऊच्या हस्ते शाखा उद्घाटनाचा, आणि तो कार्यक्रम आपण विठ्ठलच्या तुळशी वृंदावनात विठ्ठलाला हार घालून या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे अत्यंत जो जगाचा वाली काय वरी आहे अशा विठ्ठलाचं दर्शन घेऊन आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी शिवसेनेचा पहिला कार्यक्रम करमाळा शहरात घेतलेला आहे. आणि दुसरा कार्यक्रम असा घेतला आहे की जो समाजातला उपेक्षित समाज आहे, ज्यांना जाणीवपूर्वक या ठिकाणी निधी देण्यापासून टाळलं जातं,
अशा लोकांना बरोबर घेऊन आपण सर्व धर्मसमभावाचं प्रतीक आहोत हे दाखवण्याचं काम आदरणीय भाऊंनी केलंय. मुस्लिम समाज करमाळा तालुक्यातला 100% आदरणीय भाऊच्या पाठिंबा आहे, दलित समाज पाठिंबा आहे आणि ओबीसी समाज सगळा पाठिंबा आहे, मराठा समाज सगळा पाठिंबा आहे. सर्व समाजातून या ठिकाणी भाऊंना या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद आहे. पण त्याला आपल्याला कॅश करण्यासाठी या ठिकाणी सर्वांना काम करावं लागेल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ह्या सूचना जर मी दत्त सांगितलेल्या आहे त्या पूर्ण केल्या तर भाऊ तुमच्या हस्ते त्यांना या ठिकाणी पुढल्या मीटिंगमध्ये 15 लाख रुपये आपण साहित्यासाठी देण्याची भाऊनी सांगितले की आम्ही सगळे कामाला लागलो. वैभव राजे असतील, आम्ही असेल किंवा बलदोट असेल, जे या प्रक्रियेत आम्ही काम करतो ते आम्ही या ठिकाणी निश्चित या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आधुनिक अजून दुसरे काही काम असतील तर कामं अशी क्रिएटिव्ह सांगा. उगा रस्ता केला, स्वतःच्या घरापुढेच केला, पैसे काढले असं कामं नका सांगू. जे समाजाच्या हिताची कामं असतील अशा प्रकारची कामं दलित समाजाने सगळ्यांनी सुचवावी. आपण त्याला भरघोस निधी या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मागं सामाजिक न्याय खातं सुद्धा आपल्याकडे आहे. आदरणीय संजय शिरसाट साहेब आहेत, ज्या ठिकाणी दलित वस्ती ग्रामीण भागात असतं त्याला 10 लाखापर्यंत या ठिकाणी अनुदान या ठिकाणी आहे बौद्ध विहार बांधण्यासाठी. त्या ठिकाणी जेवढे करमाळा तालुक्यातले आपल्या वस्तीत तिथं सुद्धा आपण निधी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि चांगल्या पद्धतीने 10 मंत्रिपदं आपल्या शिवसेनेच्या अंडर आहेत आणि सगळ्याचे काही जणांचे राज्यमंत्रीपदं सुद्धा आपल्याकडे. सगळ्या मंत्र्यांची 1 to 1 बैठक या ठिकाणी भाऊंची झाली. आता भाऊंना उद्याच्याला उदय सामंत साहेबांनी कोल्हापूरला बोलवलंय मीटिंगसाठी, खास हॉटेल अयोध्या कोल्हापूरला. आणि सोमवारी आदरणीय प्रतापजी सरनाईक परिवार मंत्री त्यांनी सोमवारी भाऊंना इन्व्हाइट केलेले चर्चेसाठी या म्हणून. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी काहीतरी स्पार्क भाऊकडे या ठिकाणी बघितलंय. त्यांना भाऊकडनं करमाळा तालुक्यातलं राजकारण फिरवायची तर अपेक्षा आहेच, पण त्यांच्या मनात असं भरले की भाऊ जर बरोबर घेतलं तर जिल्ह्याचं राजकारण बदलू शकतं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात बसलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात ज्या पद्धतीने कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांची भूमिका महत्वाची राहत होती तशी येणारा जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण निवडायचा ह्याची सुद्धा ताकद आपल्या टिकटात येणार आदरणीय भाऊकडे येणार. कारण भाऊ बरोबर सांगोल्यातनं माणसं 4-5 निवडून येणार आहेत, अक्कलकोटनं मेत्री साहेबांची माणसं निवडून येणार आहेत, भाऊंकडे माणसं येणार आहेत, भाऊंच्या प्रयत्नामुळे अजून 2-4 माणसं येणार आहेत. आणि भाऊचं बोलणं हजरजबाबीपणा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळात जगताप गट असेल, नामदेवराव जगताप साहेबांचा जिल्ह्यात गट होता, तशा पद्धतीची ताकद या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भाऊंची होणार आहे. त्याबद्दल कुणीही मनात शंका बाळगू नये. पण हे सगळं करायचं असेल तर भाऊवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकदीने मेहनतीने आपले मतभेद बाजूला ठेवून काम केलं पाहिजे. जसं मी भूमिका घेतली तशी प्रत्येकाने उमेदवारी नको पण मी पक्ष वाढवणार अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करावं. आणि आपण या ठिकाणी नेतृत्व यश मिळवू. आणि हे सगळं यश कशासाठी मिळवायचं की सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला मिळवायचं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळवायचं. त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि मी आदरणीय भाऊंचं आभार मानतो की सकाळी त्यांना 2 सलाईन लावली होती. आता कार्यक्रमाला ती येणार नव्हती, त्यांना जुलाब 2-3 झालेले. पण मी त्यांना विनंती केली यावं लागते भाऊ, पण आम्ही आता ती नाहीच म्हणले मला. आम्ही वैभव राजेंच्या हस्ते उद्घाटन बी केलं आणि उद्घाटन केल्यावर भाऊंचा फोन आला, नाही मी येतो. म्हणजे भाऊंनी सुद्धा आता कंबर बांधलेली आहे. ते आपल्या कार्यकर्त्यात 100 हत्तीचं बळ आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला भाऊ तुमच्यामुळे येणार आहे आणि याची ताकद येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत आपण दाखवून देऊ अशा प्रकारची भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.